नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, 2-3 दिवस आपले लेक्चर झाले नाही कारण काल मॅरेथॉन सेशन होतं. त्याचबरोबर जर बघितलं तर 2 दिवस मुलांचं आंदोलन होतं, त्यामुळे आपण लेक्चर बंद ठेवले होते. आता आपण आपले लेक्चर जे आहे ते डेली करंट अफेअर्सचे ते कंटिन्यू सुरू करणार आहोत. आणि जे काही मागच्या 2-3 दिवसात ज्या काही चालू घडामोडी झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. तर बघा मित्रांनो, रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्याकडे वेगवेगळे जे काही कोर्सेस आहेत त्यावर डिस्काउंट ऑफर सुरू आहे. तुम्ही 50% पर्यंत डिस्काउंट जे आहे ते मिळू शकता. तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर आपलं इयरबुक बाय करा. त्यामध्ये निश्चित तुमचं सगळं करंट अफेअर्सचे डाऊट जे आहे ते क्लिअर होऊन जातील. बघा आता आपल्याकडे नोट्स जे आहेत ते 3 नोट्स आपण बनवलेले अभ्यास मित्रांनी, पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासाच्या नोट्स आता बनलेल्या आहेत. तुम्ही या ॲपवर जाऊन परचेस करू शकता. त्याचबरोबर भारतीय राज्यघटना आणि भारतीय अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्सचे 1 डे रिव्हिजन बॅच जे आहे ते आपण घेतलेलं आहे राज्यसेवेसाठी. तर त्याही तुम्ही बाय करू शकता. फी फक्त 99 रुपये आहे आणि म्हणजे संडे पर्यंत या बॅचेस ऍप्लिकेशनवर राहतील. नंतर या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार नाही. यानंतर पुढे जाऊ मित्रांनो, आपला ऍप्लिकेशन अभ्यास मित्र ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे, यांच्या सुद्धा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आज आपण 24 ऑगस्ट करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा पहिला क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा, कारण एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेचं अध्यक्षपद एका भारतीय व्यक्तीकडे आलेले आहे आणि ते आहे जय शहा. तर जय शहा कोण आहे? सध्या तर बीसीसीआयचे सचिव आहे आणि त्यांनी ग्रेग बारकेल यांची जागा घेतलेली आहे. आता आयसीसीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? जय शहा हे आयसीसीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. ग्रेग बारकेल हे आयसीसीचे अध्यक्ष नोव्हेंबर 2020 मध्ये बनले होते. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल जी आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जी आहे त्याची स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली होती. हिचं मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आहे. बघा बीसीसीआय बाबत सुद्धा जाणून घेऊया. भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड जे आहे तर त्याची स्थापना 1 डिसेंबर 1928 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय मुंबईमध्ये आहे. अध्यक्ष आहे रॉजर बिनी. त्यानंतर सचिव आहे जय शहा. त्यानंतर प्रशिक्षक आहे, कोच आहे गौतम गंभीर आणि महिलांच्या टीमचे प्रशिक्षक आहे अमोल मुजुमदार. यानंतर पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन बघूया. कोणत्या देशाने ऑगस्ट 2024 मध्ये उलची फ्रीडम शील्ड 2024 हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला? तर बघा मित्रांनो, उलची फ्रीडम शील्ड संयुक्त लष्करी सराव जो आहे तो युएसए आणि दक्षिण कोरियाने दोघांनी मिळून सुरू केलेला आहे. तर युएसए आणि दक्षिण कोरियाने मिळून उलची फ्रीडम शील्ड नावाचा युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. बघा मित्रांनो, या युद्ध सरावामध्ये दक्षिण कोरियाला युएसए अमेरिका ट्रेन करत आहे. कशासाठी? तर उत्तर कोरिया सोबत लढण्यासाठी. एवढं आपल्या लक्षात ठेवायचंय. हा युद्ध सराव 29 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर हा आहे की 2024 साली भारतातील पहिलं संविधान संग्रहालय कुठे स्थापन केले जाईल? तर बघा मित्रांनो, 2024 साली भारतातील पहिले संविधान संग्रहालय जे आहे तर ते हरियाणा या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. याचं उद्घाटन कधी होणार आहे? तर याचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर 2024 ला याचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर याविषयी काही इन्फॉर्मेशन सांगतो. हे जे काही संविधान संग्रहालय असणार आहे तर यामध्ये भारताची घटना ज्यांनी बनवली तर त्या व्यक्तींचं कार्य जे आहे ते दर्शवलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर भारतीय घटनेची निर्मिती कशी झाली, कशी नाही, पहिली बैठक, दुसरी बैठक, तिसरी बैठक, कोण काय होतं, घटनेचे अध्यक्ष कोण होते, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये आपल्याला दिली जाणार आहे. मग तुमचा आजचा होमवर्क असणार आहे की भारतीय घटना समिती जी होती तिला 3 प्रकारचे अध्यक्ष होते. एक होते तात्पुरते अध्यक्ष, एक होते परमनंट अध्यक्ष आणि एक होते घटना समितीच्या कायदे मंडळाचे अध्यक्ष. तर तिघांची नावं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहायची आहे की कोणता अध्यक्ष कोण होतं, तात्पुरते कोण होते, परमनंट अध्यक्ष कोण होते आणि घटना समिती जेव्हा कायदे मंडळ म्हणून काम करायचे तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष कोण असायचे. तर बघा मित्रांनो, 2024 मध्ये आपण काय करणार आहोत तर संविधान संग्रहालय जे आहे ते हरियाणामध्ये स्थापन करणार आहोत. हरियाणामध्ये हे संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो कोणी घेतलेला आहे? द कॉन्स्टिट्यूशन अकादमी अँड राईट्स अँड फ्रीडम म्युझियम यांनी हे संग्रहालय स्थापन करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. यानंतर हरियाणा विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1966 ला स्थापना. पंजाब आणि हरियाणाचं या दिवशी विभाजन झालं होतं आणि त्याचबरोबर एक केंद्रशासित प्रदेश उदयास आला होता, चंदीगड. चंदीगड ही हरियाणाची पंजाबची कॉमन राजधानी सुद्धा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री जर बघितलं नायब सिंह सैनी आणि राज्यपाल बंडारू दत्तात्रय. ठीक आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, 19वी CII ठीक आहे कॉन्फिडरेशन
ऑफ इंडियन इंडस्ट्रीज असा याचा फुल फॉर्म आहे. तर CII इंडिया आणि आफ्रिका बिझनेस समिट कुठे आयोजित करण्यात आली होती? म्हणजे भारतीय बिझनेसमॅनची संघटना आहे आणि आफ्रिकन जे काही बिझनेस समिट आहे आफ्रिकन देशाची 19वी समिट कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो ही समिट भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर बघा मित्रांनो याची थीम काय होती? एक भविष्य निर्माण करणं. त्याचबरोबर या जी काही ही समिट जी होती या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? जगदीप धनखड. या परिषदेमध्ये व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, तंत्रज्ञान यासारख्या गोष्टीवर चर्चा झाली. आफ्रिकेतील 47 देश जे आहे यामध्ये सहभागी झाले होते. मग आफ्रिकन युनियन जर बघितलं त्यामध्ये जवळपास 55 देश आहे आणि आफ्रिका खंडातील 47 देश जे आहे ते भारतात झालेले जे काही समिट आहे आफ्रिका खंडाची आणि भारताची तर त्यामध्ये सहभागी झाले होते. आफ्रिके व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर अजून काही देशांनी सहभाग घेतला होता. तब्बल 1100 लोक जे आहे ते या समिटला उपस्थित होते. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. CII भारतीय उद्योग परिसंघ, ठीक आहे. त्याचबरोबर याची स्थापना जी आहे ती 1895 मध्ये झाली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली, अध्यक्ष आहे संजीव पुरी. त्यानंतर जर बघितलं 5वा क्वेश्चन, सिन्सिनाटी ओपन 2024 मध्ये पुरुष आणि महिलांचे विजेतेपद कोणी जिंकलं? तर सिन्सिनाटी ओपन ही एक टेनिसची स्पर्धा आहे जी USA मध्ये खेळवली जाते. तर याच्या पुरुषांमध्ये ही स्पर्धा जेनिक सिन्नरने जिंकली आणि महिलांमध्ये अरिना सबलेंकाने जिंकली. तर A आणि B, ठीक आहे, पहिला A ऑप्शन आणि हा B ऑप्शन दोन्ही कसे आहे? बरोबर आहे. तर जेनिक सिन्नर आणि अरिना सबलेंका, ठीक आहे, अरिना सबलेंका यांनी सिन्सिनाटी ओपन ही स्पर्धा जिंकली. दोघांनी ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकलेली आहे. USA मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. वार्षिक स्पर्धा आहे, हार्ड कोर्टवर खेळवली जाते, म्हणजे जे काही मॅट आहे त्या मॅटवर खेळवली जाते. या स्पर्धेची सुरुवात 18 सप्टेंबर 1899 मध्ये करण्यात आली होती. तर बघा जवळपास 125 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 125 वर्ष जर पूर्ण झाले असतील तर तुम्हाला यावर क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढे जाऊया. प्रॉम्प्ट, ड्रिप्स आणि जलविद्युत DPR नावाचे 3 ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलेले आहे? तर बघा मात्र मित्रांनो, तर भारतामध्ये जी काही विजेची समस्या आहे त्याशी संबंधित काही प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले प्रॉम्प्ट, ड्रिप्स आणि जलविद्युत DPR. तर हे मनोहरलाल खट्टर यांनी सुरू केलेले काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर मनोहरलाल खट्टर यांनी ऊर्जा क्षेत्रात कार्यक्षमता निर्माण करणं, पारदर्शकता निर्माण करणं आणि परिणामकारकता वाढवणं यासाठी प्रॉम्प्ट, ड्रिप्स आणि जलविद्युत DPR नावाचे ऍप्लिकेशन जे आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तर मनोहरलाल खट्टर कोण आहे? तर केंद्रीय ऊर्जा मंत्री आहे. त्यांनी हे प्लॅटफॉर्मचं उद्घाटन कुठे केलं? तर नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 7वा क्वेश्चन, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड मध्ये सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर DPIIT मध्ये सचिव म्हणून अमरदीप सिंग भाटिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. यांनी राजेश कुमार सिंग यांची जागा घेतलेली आहे. नागालँड केडरचे ते एक IAS अधिकारी आहे 1993च्या बॅचचे. त्यांनी जर बघितलं तर वाणिज्य विभागामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT जी आहे त्याची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली. मुख्यालय याचं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर नॅस्कॉम, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बघा. नॅस्कॉमच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नॅस्कॉम नावाची जी संस्था आहे तिच्या नवीन अध्यक्ष बनलेले आहे राजेश नाम्बियार. नॅस्कॉमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल असोसिएशन फॉर सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. तर असा नॅस्कॉमचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर राजेश नाम्बियार यांनी देबजानी घोष यांची जागा घेतलेली आहे. राजेश नाम्बियार यांनी कॉग्निझंट इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे नॅस्कॉमच्या नियुक्तीनंतर. त्याचबरोबर नॅस्कॉमची स्थापना 1 मार्च 1988 मध्ये करण्यात आली होती आणि त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतर बासमती तांदूळ निर्यातक एक कंपनी आहे, तिचं नाव आहे GRM ओव्हरसीज. तर या GRM ओव्हरसीजने आपला नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? ही बासमती तांदूळ आणि गव्हाचं पीठ निर्यात करते दुसऱ्या देशांना. तर यांनी जर आपण बघितलं स्वतःचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून सलमान खानची नियुक्ती केलेली आहे. तर स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी एक चांगला चेहरा असला पाहिजे प्रमोशनसाठी, म्हणून त्यांनी सलमान खान यांना ब्रँड अँबॅसिडर बनवलेले आहे. त्यानंतर अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, देशात सर्वाधिक चार्जिंग स्टेशन असलेलं EV चार्जिंग मध्ये कोणतं राज्य आघाडीवर आहे? तर देशात सगळ्यात जास्त चार्जिंग स्टेशन असणारं राज्य कोणतं आहे EV साठी, इलेक्ट्रॉनिक व्हेकल साठी? तर ते आहे मित्रांनो कर्नाटक. त्यानंतर लक्षात ठेवा दुसरं आहे महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र. तिसरं आहे UP, ठीक आहे. तर अलीकडे एक अहवाल प्रकाशित करण्यात आला, तो अहवाल
ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने प्रकाशित केलेला आहे. तर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त चार्जिंग स्टेशन आहे 5765. त्यापैकी 85% EV चार्जिंग स्टेशन जे आहे ते बेंगलोरमध्ये केंद्रित आहे. कर्नाटक 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, UP 3 नंबरला आहे. यानंतर 11वा क्वेश्चन, सलग तिसऱ्यांदा इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कुणाला मिळाला? तर इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड मध्ये हैदराबाद मध्ये असलेले राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्याला बेस्ट विमानतळाचा अवॉर्ड मिळालेला आहे. या विमानतळाचं जुनं नाव होतं बेगमपेट विमानतळ. याच्याच जागी आता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापन करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, हे भारतातील पहिलं खासगी आणि सार्वजनिक भागीदारीवर बांधण्यात आलेलं ग्रीनफील्ड विमानतळ आहे. हे पर्यावरणाला, ग्रीनफील्ड विमानतळ काय असतं तर पर्यावरणाशी जवळीक असणार हे विमानतळ आहे. इथं पर्यावरणाचं ध्यान ठेवलेलं आहे, पूर्ण सोलार पॅनल बसवलेले आहे. ठीक आहे, आतमध्ये झाडं वगैरे प्रॉपर गोष्टी ज्या आहेत त्या पर्यावरणाशी अनुकूल अशा आहे. ठीक आहे, त्यामध्ये जे काही चेअर्स वगैरे वापरलेले असेल त्या रियूज प्लास्टिक मटेरियल पासून वगैरे बनवलेल्या आहे. तर हे सगळे गोष्टी असणाऱ्या विमानतळाला ग्रीनफील्ड विमानतळ असं म्हटलं जातं. तर ते पहिलं भारतातील ग्रीनफील्ड विमानतळ आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचणी सुविधेचे पायाभरणी कुठे करण्यात आली? तर इलेक्ट्रिक वाहन चाचणी, आता बघा एखादं नवीन इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्यात आली, ठीक आहे, इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्यात आली तर तिची चाचणी करणं गरजेचं असतं की चांगली चालते की नाही. तर मग तिची चाचणी आता कुठे करण्यात येणार आहे? त्यासाठी एका ठिकाणी आपण म्हणूया की एक केंद्र जे आहे ते निर्माण केलं जात आहे. मग आपण बघितलं सगळ्यात जास्त EV चार्जिंग स्टेशन कुठे आहे? बेंगलोर. मग त्यांनी बेंगलोरचीच निवड केलेली आहे हे चाचणी केंद्र म्हणून. ठीक आहे, तर बेंगलोर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, बघा केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, नवीन आणि नवविकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांनी बेंगलोर येथे अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या चाचणीचं जे काही केंद्र आहे ते स्थापन केलेलं आहे, त्याची पायाभरणी केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया 13वा क्वेश्चन, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचं एक बघा खादी आणि ग्रामोद्योग आयोग आहे. ठीक आहे, खादी आणि ग्रामोद्योग आयोग आहे. त्याने दळणवळण मंत्रालयाअंतर्गत येणारा जो काही पोस्ट ऑफिस विभाग आहे, थोडक्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग जो आहे त्याने पोस्ट ऑफिस विभागासोबत काही करार केलेले आहे. ते करार कुठे केलेले आहे मित्रांनो? तर ते करार नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर खादी आणि ग्रामोद्योग आयोग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. आणि पोस्ट ऑफिस कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? दळणवळण मंत्रालय. यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. यांच्यामध्ये काय करार झालेला आहे तर यांच्यामध्ये देशभरात काम करणारे जे काही टपाल विभागाचे कर्मचारी आहे त्यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत देशभरात स्थापन होत असलेल्या नवीन युनिट्सची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. तर फक्त आपल्याला करार कोणामध्ये झालेला आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हे मिळून मिसळून काम करणार आहे. या दोघांच्या कराराच्या अंतर्गत हे काय करणार आहे? मिळून मिसळून काम करणार. ठीक आहे, थोडक्यात एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर भारतात पोस्ट विभागाचं 150 वर्ष जुनं नेटवर्क आहे आणि आपण जर बघितलं भारतात तब्बल 1,65,000 पोस्ट ऑफिस आहे. त्यापैकी जवळपास 1,40,000 ग्रामीण भागातच आहे. त्यानंतर बघा BEMEL नावाची कंपनी आहे, त्यांनी स्वदेशी सागरी अभियांत्रिकी क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे मेक इन इंडियाशी रिलेटेड जी काही इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी कोणासोबत करार केला? तर समुद्राशी रिलेटेड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जर निर्माण करायची तर तो करार भारतीय नौदलाशिवाय दुसरं कोणासोबत होणार आहे? ठीक आहे, हवाई दल, सैन्य दल किंवा यापैकी नाही, भारतीय नौदल हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा BEMEL नावाची कंपनी जी आहे ती सागराशी रिलेटेड टेक्नॉलॉजी जी आहे, पाणबुड्या वगैरे काही यंत्र, काही हत्यार डेव्हलप करण्याचं काम करते. त्यांनी भारतीय नौदलासोबत करार केलेला आहे. या करारामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची आत्मनिर्भरता वाढणार आहे. भारतीय नौदलाविषयी जाणून घेऊया. 26 जानेवारी 1950 ला स्थापना, नवी दिल्लीत मुख्यालय. राधाकृष्णन हरिकुमार जे आहे, हरिकुमार हे प्रमुख आहे, नौदल प्रमुख, आणि कृष्णा स्वामीनाथन हे उपप्रमुख आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन, कोणत्या देशाचा खेळाडू इल्के गुंडोगनने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली? तर बघा इल्के गुंडोगनने जर्मनी देशाचा खेळाडू आहे, त्याने आता अलीकडे निवृत्ती जी आहे जाहीर केलेली आहे. तर बघा 31 वर्षाचा हा खेळाडू आहे. अलीकडे युरोपमध्ये एक युरो कप झाला होता, त्यामध्ये सेमीफायनल मध्ये जर्मनी पोहोचलं, पण जर्मनीचा पराभव जो आहे तो स्पेनने केला. आणि मग ही स्पर्धा झाल्यानंतर जर्मनीचा जो काही कॅप्टन होता इल्को गुंडोगनने, तर
तर काय दिलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आजचा तुम्हाला टेस्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याचबरोबर आपली रक्षाबंधनची ऑफर आहे, तिचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या. त्याचबरोबर चालू घडामोडीचं इयरबुक तुम्ही घेऊ शकता. 1000+ मुलांनी आतापर्यंत बाय केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या क्लास नोट्स आहे, याचा सुद्धा मुलांना रिव्हिजनमध्ये खूप फायदा होत आहे. त्याचप्रमाणे राज्यसेवेसाठी रिव्हिजन, राज्यघटनेची आणि अर्थशास्त्राची बॅच आहे, ती तुम्ही ती तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्र ॲपची लिंक, टेलिग्रामची लिंक, इंस्टाच्या पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही सर्च करून सुद्धा जॉईन करू शकता. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.